बिग बॉस मराठी सीझन 6 ची दुसरी एलिमिनेटर म्हणजेच सोनाली राऊतने घराच्या बाहेर जाताच केलेला आहे रितेश देशमुख आणि बाकीच्या घरच्या सदस्यांवर पलटवार। तर मित्रांनो, नेमकी सोनाली राऊतने बाहेर जाताच कोणता पलटवार केलेला आहे, काय स्टेटमेंट्स दिलेला आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काल सेकंड एलिमिनेशन झालं आणि ते झालं सोनाली राऊतचं। तर मित्रांनो, सोनाली राऊत जशी घराच्या बाहेर गेली आणि तिची जेव्हा मुलाखत झाली, त्या मुलाखतीमध्ये तिने सांगितलं, जेव्हा तिला विचारलं गेलं की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये खूप प्रयत्न करताना दिसत नव्हते, जसं हिंदी बिग बॉस मध्ये तुम्ही खूप प्रयत्न केलते, तुम्ही नंबर 6 ला फिनिश केलतं आणि तुमचा गेम पण तिथं खूप छान होता, तर त्या विरुद्ध तुम्ही मराठी बिग बॉस मध्ये कोणतेच प्रयत्न करताना दिसले नाही। त्यावर मित्रांनो, सोनाली बोलते की गेम असं खेळता येत नाही, गेम हा नॅचरली सेट होत असतो आणि माझा हिंदी बिग बॉस मध्ये जो गेम होता तो नॅचरली सेट झाला होता। त्या परी मराठी बिग बॉस मध्ये जे स्पर्धक आहेत ते स्पर्धक खूप चांगले आहेत आणि त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या विरुद्ध भांडण्यासारखं काहीच नव्हतं। मी जसे मराठी बिग बॉस मध्ये गेले तेव्हा सुरुवाती मला वाटलं होतं की हिंदी बिग बॉस सारखे विचित्र कंटेस्टंट येतील, पण मराठी बिग बॉस मध्ये खूप चांगल्या स्वभावाचे आणि खूप चांगल्या वृत्तीचे लोक आलते, म्हणजे जेंट्स का असना लेडीज का असना खूप चांगले होते आणि त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या विरुद्ध वाईट वागायला मला जमत नव्हतं। त्या व्यतिरिक्त मित्रांनो, जेव्हा सोनालीने विचारलं की तुम्ही ते चिखल घ्यायचा टास्क न करून तुम्हाला तुमची चुकी वाटते का, की त्यामुळे तुम्ही बाहेर पडला, एलिमिनेशन मध्ये आला आणि तुम्हाला कमी वोटिंग पडून तुम्ही बाहेर पडलेले आहेत, त्यावर मित्रांनो सोनाली बोलते की मला अजून पण पस्तावा नाहीये की मी त्या चिखलामध्ये भिजले नाही। ते उलट मला हे वाटतं की रितेश सरांनी मला भाऊच्या धक्क्यामध्ये इतकं ओरडायला नव्हतं पाहिजे, कारण की तो माझा व्हॉलंटरी निर्णय होता आणि त्यावर मी शिक्षा भोगली होती। तर रितेश देशमुखचं मला एवढं काही बोलायचं काम नव्हतं। तर मित्रांनो, अशा तिखट शब्दात व कधी कधी गोड शब्दात सोनाली राऊत हिचा इंटरव्ह्यू लवकरच आपल्या समोर येणार आहे आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये तिने असे स्टेटमेंट केलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की सोनाली राऊत ही जी बाहेर पडलेली आहे अजून काय काय अनरिव्हील करीन ती घराच्या सदस्यांबद्दल, भाऊच्या धक्क्याबद्दल किंवा बिग बॉसच्या सिक्रेट्स बद्दल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।